बघा, नवोदयचं आता आज आपल्याला घडी घालणे, घडी घाला व उलगडा हे प्रकरण शिकायचे. ह्याच्या आधी शिकलोय पण सराव करूया आज आपण. ठीक आहे. तर बघा, कागद घ्यायचा आहे, असा एक चौरस कागद घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल मला काय सांगायचं ते. घेतला कागद. आता त्या चौरस आकृती कागदामध्ये काय करा बाळांनो, एका कोपऱ्यामध्ये असा एक गोल काढा. मी सांगते तो. ठीक आहे. असा गोल काढा. काढला का बघा. जसं आपल्या इथं सुरुवातीला एकदम सुरुवातीला दाखवलं, उदाहरणामध्ये दाखवले बघा. म्हणजे तुमच्या सोप्याकडून अवघडाकडे जाऊ, म्हणजे तुम्हाला कळेल. पूर्ण हा मोठा गोल असा करा आणि तो रंगवा. रेडी. घडी घालणे, कागद, घडी घाला व उलगडा असा तर प्रश्न आपल्या धड्याचं नाव आहे. एका कोपऱ्यात करायचे बरं का ते. आता कागद जरा मोठा आहे म्हणून मी जरा मोठं केलंय. हे बघा, सगळ्यांनी असं एका कोपऱ्यात केले. चौरस आकृती कागद घ्या, म्हणजे त्याचे 4 समान तुकडे होतील. असं बघितलं का. आता ह्याला बरोबर मधोमध घडी घाला, म्हणजे उभी घडी घाला. अशी उभी घडी घाला. अशी घाला बरं सगळ्यांनी. उभी घडी घालायला. जर आपण उभी घडी घातली अशी, आता ती घडी घातलेली उलगडा सगळ्यांनी. हे बघा, उलगडली का. तर इथं थोडंसं तुम्हाला पुसट दिसतंय का बघा. तो जो आकार आहे ना, पुसट तो असा तयार झालाय. मी सांगते तुम्हाला कसा झालाय. हे खूप सोपं आहे, पण तुमच्या लक्षात येई नाही ते. तो आकार आहे ना, हे बघा असा तयार झालाय. घडी घातल्यानंतर सांगते मी, मनाने काहीच केलेलं नाही याच्यात. फक्त एका कोपऱ्यात तो आकार काढलाय आणि त्याच्या घड्या घालून दाखवते मी तुम्हाला कशा ओळखायचे ते आकार घडीचे. हे बघा, असा आकार तयार झाला त्याचा. हे कसं कळलं आपल्याला. घडी घातल्यावर त्या कागदाची. आलं का आगतले. समजलं का. ह्याला म्हणायचं घडी घाला. एकाच बाजूला काढली आकृती ती, पण घडी घातल्यानंतर तो आकार मनानेच इकडे तयार होतो असा. कारण ना ह्याच्यामध्ये काय होणार आहे, डावा भाग उजवीकडं आणि उजवा भाग डावीकडं उलट सुलट होणार आहे ना, है की नाही. आता हीच घडी बाळांनो अशी घालायची आहे तुम्हाला. कशी घालायची माहिती का. आता हे बघा, अशी उभी घालायची. आता ही वरून खाली घालायची अशी घडी. ही वरचा भाग आहे ना, तो असा खाली दुमडायचा असा. आणि आता मला सांगा हे कसं होणार आहे आकृती. आता ह्या आकृतीचे हे 4 भाग आहेत बघा. सोप्यात सोपं. एकदा आपण आडवी घातली, आता उभी ह्या बाजूने घाला. आणि आता काय तयार होईल ते सांगायचं आहे. आपण काहीच करायचं नाही, तिथं ऑटोमॅटिक तो आकार येणार आहे. तर पुसट आले बघा. जरा मी करून दाखवते तुम्हाला. हे बघा, इथं असं आले. हे बघा, इथं दिसते का पुसट. हे बघा, खूप सोपं आहे रे. तुम्ही करत नाही हे. प्रॅक्टिस केली ना, तुम्हाला ह्याच्यात ऑटोमॅटिक आवड निर्माण होईल. पण बसलं पाहिजे तुम्ही प्रॅक्टिसला तेवढ्या वेळ घरी. अशा पद्धतीच्या सगळ्या आकृत्या ह्याच पद्धतीने सोडवायच्यात. एकही आकृती मार्क जाणार नाहीत तुमचे. काही आकृतीचे मार्क जाणार नाहीत. कतले तुझ्या लक्षात आले का मला काय म्हणायचे ते. तू करून बघितलं का वहीवर तुझ्या आलं का लक्षात. एकच भाग कसा येतो घडीमध्ये, उलटा सुलटा. हे बघा, इथं करते बघा मी. ते पुसट म्हटलंय ना, त्याच्यावर फक्त डबल फिरवतीये मी, म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून. हे बघा, आता तुमच्या लक्षात येईल की मॅडमनी घडी कामातून हे 4 आकार कसे काय मिळवले. आणि ही पूर्ण आकृती बाळांनो, हे बघा अशी दिसते. हे बघा, ही अशी पूर्ण आकृती. ही हे बघा अशी दिसणार.
हे बघा, फक्त एक बाजू काढली होती मी, एक बाजू, आणि घडी पहिल्यांदा अशी घातली. मग काय झालं, मला हितली बाजू मिळाली. कुठली? ही बाजू मिळाली. मग मी परत काय केलं, वरून खाली अशी घडी घातली. मग काय झालं, मला खालच्या पण 2 बाजू मिळाल्या. म्हणून ही आकृती पूर्ण अशी आहे. तुम्हाला देताना कुठला भाग दिलता? फक्त एवढाच भाग दिलता, हा चौकोन. फक्त देताना एवढाच आकृतीत देतात आपल्याला. बरोबर आहे का कतले? समजलं? किती जणांना समजलं कसं करायचं? हा या आकृतीचा पूर्ण भाग आहे, माझ्या हातात असलेला कागद म्हणजे. हे बघा, मी डायरेक्ट चारी पण आकार काढले का कतले? काय केलं, घडी घालायसाठी म्हणून जो त्यांनी प्रश्नाच्या आकृतीतला म्हणजे जे आकार दिला आधी तोच फक्त काढला. परत घड्या घालत 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 मला चौथा आकार मिळाला, म्हणजे पूर्ण त्या आकृतीचा आकार मिळाला. ह्याला म्हणायचं घडी घालणे व उलगडणे. इथे नमुना प्रश्नासाठी दिलेत बघा, बरेच आकार दिलेले आहेत. अजून एक आपण करून बघूया का? बघूया, चला घ्या कागद सगळ्यांनी हातात, पटकन घ्या जरा. पहिला प्रश्न बघा, मी आकृती काढून दाखवते तुम्हाला, तुम्ही लक्ष द्या. कागद घ्यायचा, घडी घाला म्हणल्यावर कागदच पाहिजे ना हातात. कशाची घडी घालणार आपण? बरोबर आहे का? सगळ्यात सोपं प्रकरण होतं कतली, तुला तेच जमलं नाही. सगळ्यात सोपं होतं हेच उलट. हां, सगळ्यांनी हो का ही आकृती काढा. इथली कोणती? हो का ही चौथा कोपरा ही काढायचा. इथला एका कोपऱ्यात त्या कागदाच्या 4 भागांपैकी एकाच कोपऱ्यात काढायचं बाळांनो. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल, मग 4 भाग त्या कागदाचे करून घ्या आधी. 1, नंतर अजून एक घडी घाला, कागदाचे 4 भाग करून घ्या आधीच. हे असे छोट्या छोट्या घड्या घालून, हे बघा असे, असं करून घ्या आधी. 4 भाग करून घ्या आणि त्याच्या एका भागात ही आकृती काढा, म्हणजे तुम्हाला कळेल कसं करायचं ते. बघा मी काढते आता. इथे एक त्रिकोण आहे, परत अशी आडवी रेष आहे, परत एक त्रिकोण आहे आणि आडवी रेष आहे. बरं का? आता हेच काय करायचे आपल्याला, तेच काय करायचंय, घडी करून असं दाबायचं त्याच्यात, म्हणजे आकार ऑटोमॅटिक येते आपल्याला ते. हे बघा इथं आला बघा आकार. हे बघा इथं पुसट पुसट आला बघा इथं आकार. हा इकडचा भाग इकडे दुमडला मी, त्याच्यामुळे हा आकार आहे असा इथं आला. गिरवा त्याच्यावर. कतले बाळा, समजलं का रे तुला? नक्की ना? हां, आता हेच आहे ना कतले, वरून खाली घडी घाल अशी. वरून अशी 2 भाग मिळाले, त्याच्यामुळे वरून खाली घडी घाल अशी. ये कतली इकडे, तुला दाखवते. इकडे अलीकडे माझ्याकडे. हां, 9 देवाले कोण आहे तिथं? 2 तिघं समोर थांबा. इथं समोर समोर थांब, समोर थांब. या अजून 2 तिघं. हो की आकृती अशी दुमडली इथं. मग काय झालं, हे बघ, हे खालचे दोन्ही भाग इथं वर मिळाले. हे बघ, हे बघ, दिसते का तुला त्रिकोण? हे बघ, हे बघ, हे बघ. आपण काय केलंय का, फक्त एक भाग काढलाय. आपण काय केलंय, एक भाग काढलेला आहे. हे बघ, सगळं वरून खाली असं छापून आल्यासारखं आले. हे बघ, हे बघ. आता हेच काय करायचं, आता ही आकृती जर इकडं काढायची म्हणलं अशी इकडं, तर कशी येईल?
एक त्रिकोण आडवा, परत एक त्रिकोण आणि आडवी रेष, उभी रेष, परत इथं एक त्रिकोण आडवी रेष, परत इथं एक त्रिकोण आणि आडवी रेष. आणि हे काय फक्त इकडं घडी करायची अशी ह्या बाजूला इथं. त्याच्यावर जर असं लांब 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 असं जोरात दाबून पुसट 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 केलं तर इथं येते. या बाजूला इकडं आलं नाही बघ, जर थोडं डार्क करावं लागेल अजून. शाई पेन असलं की अजून फास्ट येते जरा. हे बॉल पेनमुळे जरा हे होतंय. हे पटकन इकडं घडी घालायची नाही तर ही आकार इथं आला पाहिजे असा. घासायचं त्याच्यावर. हे बघा थोडं थोडं उमटलं का? हे बघ उमटलं का? ही मिळाला आकार आपल्याला. काय अवघड आहे त्याच्यात? हे बघ, हे बघ, दिसलं? कुणाला काय अडचण? बघा घडी घालणे, बघा ही आकृती आली सेम टू सेम. कतले तू म्हणलं लय अवघड आहे धडे मला समजा नाही म्हणून. बघ सेम टू सेम आकृती. हे बघ हे त्रिकोण आहेत हो लांबडे हो. काय बदल? सोपं आहे ना? जमेल का? चला